तर आज आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी. मार्गशीर्ष महिना आहे, म्हटलं देवदर्शन थोडंफार करूया. मंदिरात पोहोचलो आणि तुम्हाला पुढे सांगतेच की कोणत्या मंदिरात आम्ही आलो होतो. तर इथे छान अशी सत्या खेळत होती मंदिरामध्ये. तर आम्ही गेलो होतो श्री क्षेत्र नारायणपूरला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला. तिथे खूप छान अशी दत्तगुरूंची एकमुखी मूर्ती आहे. त्यानंतर रिटर्न आलो आणि तिथे दर्शन खूप छान झालं. त्यानंतर मला घरी पूजा पण मांडायची होती. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार आहे. तर पूजा मांडावी म्हणून साहित्य घेण्यासाठी निघालो. छान असा ज्यूस पिला, साहित्य घेतलं पूजेचं आणि त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर खूप मोठा भांड्यांचा पाळा पडला होता. तो अगोदर घासून घ्यावा म्हटलं, कारण बरीचशी कामं बाकी होती. त्याच्यामुळे पटपट हात चालू होता माझा आणि त्यात सत्या मध्ये पसारा करत होती. तो देखील पटापट आवरून घेतला आणि त्यानंतर फरशी पुसायची होती, कारण घरात खूप पसारा केला होता. कारण सकाळी लवकरच आम्ही पहाटेच गेलो होतो देवदर्शनासाठी. तर तिकडून आले तर घरात एवढा मोठा पसारा बघितला तर मलाच नको नको झालं. तरी पटापट सगळं आवरून घेतलं, कारण संध्याकाळची पूजा मांडायची होती. तरी एक एक मी वस्तू उचलून ठेवते आणि सध्या एक एक वस्तू खाली पडते. हे तर काय सकाळी लवकरच बाहेर गेलो, त्याच्यामुळे एक्सरसाइज करायला काही वेळ मिळाला नव्हता. त्याच्यामुळे सगळी फरशी हाताने छान पुसून घेतली. त्यानंतर फ्रेश झाली आणि मस्त अशी साडी घातली. कशी वाटते? एकदम हलकी फुलकी आणि मला अशा साड्या खूप आवडतात. त्यानंतर माझं स्वतःचं छान आवरून घेतलं आणि त्यानंतर मग पूजा मांडायची सुरुवात करायची होती. कसं बसं बाकीचं सत्याला बघत बघत आवरून तर घेतलं, पण म्हटलं आता पूजा मांडू देते की नाही. पण ह्यांचा पसारा करायचा असं चालूच होतं. चला, रांगोळी पूजेला तर सुरुवात करावीच लागणार आहे, कारण कारण सत्याची मस्ती काही थांबणार नाहीये. आणि तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करते. आपण जी देवीला साडी नेसवतो, एखादा ब्लाऊज पीस घ्यायचा आणि अशा प्लेट्स करून घ्यायच्या आणि वरती सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं. आणि हे बघा, ब्लाऊज पीस वापरून मी एकदम छान अशी देवीला साडी नेसवली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही ट्रिक कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर छान अशी पूजा आरती करून घेतली आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग इथेच थांबवते. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.